बाबो, स्वारगेटच्या डिपोला येऊन असला विषय पाटीलला कुठं माहित होतं. आता काय झालं चला बघूया. सकाळी सकाळी झगामगा करून तोंडाला लाली लावून पाटील निघाला होता मजुरीला. पण 4 दिवस क्रिसमसची सुट्टी भेटल्यामुळे पाटील डायरेक्ट गटू बांधूनच मजुरीला निघाला होता. इकडं मजुरीवर येऊन पोचतोय तेवढ्यात पोटला म्हणे मालिक. मग काय लगेच इडली कुस्कारून पाटण लगेच वापायचं चालू केलं. पोटाचं कोटा फुल केल्यावर आता म्हटलं जरा कामाला पण हातभार लावूनच देऊ. तेवढ्यात आठवलं पाटलाचं तर आज हाफ डे. मग काय घड्याचा काटा दुपारवर आला की पाटलानं लगेच बॅग उचलली की दुपारच्या सूर्यदेवाच्या कडक ब्राईटनेस मध्ये महामंडळाच्या पुष्पक विमानानं आज लयच वाट बघायला लावली. पण शेवटी जेव्हा पूर्ण करपलो तेव्हा कुठे विमानात बसायला जागा मिळाली. मग म्हणलं आता दुपारची वास्क मुसकी आज बस मध्येच होऊन जाऊ दे. वा मग कुस्कीचा डोळा उघडून बघतोय तर पाटील डायरेक्ट स्वारगेटला आला. आणि झालं असं जसं यशाकडे जायला ढीगभर पायऱ्या चढायला लागतात तसं कुठल्या बसची पायरी चढून घराकडे जाऊ यातच पाटील कन्फ्युज झाला. शेवटी मस्तपैकी थंडीच्या दिवसात गारगार एसीच्या बस मध्ये बसलो पण बस काय हलायचं नावच घेना. म्हणलं ड्रायव्हर दिसतोय का नाही घरचा रस्ता. मग काय ड्रायव्हरने खटक्यावर बोट जागेवर पलटी करत डायरेक्ट कराड धावले. पाटील इकडे कराड मध्ये येऊन पोहोचतोय तेवढ्यातच वळू बैलाला घ्यायला नाना आधीच येऊन पोहोचलेला. मग काय वळू बैल बसला गाडीत निघाला घराकडे. बाबू गावाकडे तर बेकार थंड वाजत्या. मी तर 2-2 राग घेऊन सुद्धा मला गार वाटतं. चला तर मग तुम्ही घ्या मस्तपैकी फॉलो करून. आम्ही घेतो इकडे मस्त कल्टी मारून. तोपर्यंत जय महाराष्ट्र.